मूळ मुद्द्यावर येतो. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुणं का गरजेचं आहे मित्रांनो? सर्वात जास्त फवारणी ज्यांच्यावरती होते फर्टिलायझर्सची किंवा केमिकल्सची, त्यातले पहिल्या 10 पिकांमध्ये स्ट्रॉबेरीचं पीक आहे. इतर फळं आपण सोलून खातो, पण स्ट्रॉबेरी आपण अशीच खातो. सो स्वच्छ धुवून खा. मी बायो एन्झाईमचा यूज करतो. कसं यूज करतो? काही नाही, पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये बायो एन्झाईम टाकायचं. किती? 1, 2 बास झालं. 1 बुचण पण बास झालं, 2 बुचणं पण बास झालं. फ्री बनतंय मित्रांनो, घरी बनतंय. तुमची फळं स्वच्छ होणार आहेत. मी प्रमोशन करायचं सोडणार नाहीये बायोएन्झाईमचं जोपर्यंत तुम्ही सगळे वापरायला सुरुवात नाही करत आहे. बरं, बायोएन्झाईम कसं बनवायचं? डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. कसं बनवायचं, काय त्याचे फायदे आहेत, जाऊन बघा आणि वापरायला सुरुवात करा. एक 15 मिनिटं, अर्धा तास तुम्ही ठेवू शकता असंच. मस्त स्वच्छ होते स्ट्रॉबेरी. त्याच्यानंतर खा. स्ट्रॉबेरीच काय, सगळी फळं स्वच्छ होतात. बरं, तुमच्याकडे बायोएन्झाईम नाही आहे, मग कशी मी स्ट्रॉबेरी धुवू? मीठ टाकून धुवा, बेकिंग सोडा टाकून धुवा. ठीक आहे, काळजी घ्या. अजून एक मित्रांनो, मला ही अशी लांबकोळी स्ट्रॉबेरी पण मिळाली आहे मार्केटमध्ये. आपल्या फॅमिलीमध्ये कोणी महाबळेश्वरचे शेतकरी असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की ही स्वीट चार्ली व्हरायटी आहे, कॅमरोसा व्हरायटी आहे, की अजून कोणती तिसरी व्हरायटी जी आम्हाला माहीत नाही आहे. चला, येतो मी. बाय.